वहिनी तुझं दादावर राग आहे ना, मग तू आमच्यावर का रुसली? तू ये ना परत. मला माहितीये तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला हेही माहिती की तुम्ही मला खूप मिस करताय. पण परिस्थितीच अशी आहे की मी नाही येऊ शकत तिथे. प्लीज प्लीज मला समजून घे. वहिनी नको ना. काय करणार, जखमा एवढ्या खोल आहेत की त्याला भरून यायला खूप वेळ लागणार आहे. आता तुम्हीच मला सांगा, पेशंट बराच नाही झाला तरी डॉक्टर त्याला घरी सोडतात का? नाही ना. मग मी तरी जखम भरायच्या आधी कशी येऊ तिथे? वहिनी दादाला त्याची चूक कळली, त्याला पण तू इथंच पाहिजे ना. हेच तर, त्याला काय पाहिजे याचा विचार करतोय तो, पण मला काय हवंय याचा तो विचारच करत नाही. हे बघा, तुम्ही प्लीज असा त्रास करून घेऊ नका. नाही, काहीच ठीक नाही होणार. अगं वहिनी, सगळं ठीक करणारी तर तू आहेस ना. तूच आणता नाही तर कसं होणार सगळं ठीक? तू ये ना घरी परत. प्लीज वहिनी, आमच्यासाठी तरी ये. प्लीज 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 अशी विनवणी करू नका. मला खूप जड जाईल. मी आता सध्या नाही येऊ शकत. तुम्ही काळजी घ्या. वहिनी अगं, तुम्ही असं नका ना रडू. मला पण रडायला येतं. वहिनी येईल परत, मला खात्री आहे. तुम्हाला माहितीये का, आपण जसं इथं रडतोय ना, तशी वहिनी पण तिथं रडत असणार. तुम्हाला माहितीये, आपण ना प्रेमाच्या नात्याच्या माळ्यात ओवले गेले आणि ही माळ वहिनी अशी सहजासहजी नाही तुटू देणार. येईल परत वहिनी, नका रडू.